इथूनच जाता जाता पंढरपूरला पळसदेव नावाचं गाव लागतं. पळसदेव गावाचं नाव. त्या पळसदेवामध्ये जेवढे भोसले आहेत ना, हे आमचे भोसले आहेत बघा. जेवढे भोसले आहेत ना, हात धुवून सगळे सागवानी महार आहेत. हो, सगळे सागवानी महार आहेत. त्यांना विचारले, शिवाजी तुमचा कोण आहे, कोण आहे? ते सांगतात, आमचाच नातेवाईक होता हो, असं सांगितलं जातं. अरे तुमचा याच्या लेखी पुरावा द्या ना. लेखी पुरावा काय? तुम्ही म्हणता आमचेच भोसले होते, शिवाजी राजा आमचाच भोसले होता. अरे तुम्ही लेखी पुरावा काय? मी एक साहित्यामध्ये वाचनात आलं. हा महायान संप्रदाय असताना बरं झालं, कमीत कमी महाराष्ट्रात बरं झालं तो ज्योतिबा फुले नावाचा हा भिड्यांच्या वाड्यात राहणारा माणूस, हा ब्राह्मणेतर चळवळीत शिजवणारा माणूस, नेतृत्व करणारा माणूस, जरी पाहिलं नसेल बाबासाहेबांना त्यांनी, पण त्यांची चळवळ ओळखून त्यांना गुरुस्थानी लेखलं. बरं झालं शिवाजी महाराजांचा पोवाडा रचलाय, शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलाय. आणि एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गावात जाऊन पोवाडा गायलाय पोवाडा. म्हणून शिवाजी महाराजांची जयंती देखील शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंनी साजरी केली. म्हणून शिवाजी महाराज माहिती तरी झाली. पहिल्याची जेव्हा येत होता त्या टायमाला पब्लिक कमी होती, आता जास्त येऊ लागले. त्याचं कारण काय असू शकतं? जागृतीचा विस्तव कधी विझू देऊ नये. त्यामुळे ही गर्दी सातत्याने वाढतच जाणार आहे. तिला कोणीच थोपवू शकणार नाही. भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ कोण जात होतं? सारी मंडळी 1 जानेवारीला सगळी आपली तरुण पोरं भिंताळा रंगवायची, 1 जानेवारीच्या नववर्षाच्या शुभेच्छा द्यायच्या. शौर्य दिवसच विसरून गेले होते. म्हणजे इतिहासाचं विस्मरण किती होतं. ही धर्मांतरानंतर एवढी वर्ष उलटून गेली तरी या ताजा इतिहास आपण विसरलो होतो. बाकीच्यांचं काय? हा तर केवढा 1250 वर्ष ही जे बुद्धिस्ट राजवट होती आणि या पवित्र देवभूमीवर, या धम्मभूमीवर 25 डिसेंबर 1954ला संगायनामध्ये बाबासाहेब गेले होते. त्यातल्या 2 मूर्त्या मिळाल्या. एक मूर्ती पुलगावला आहे आणि दुसरी मूर्ती इथे 25 डिसेंबर 1954ला स्थापित केली. वार ज्यामुळं प्रामुख्याने कथन करताना या भूमीचं हे वैभव असं, हा सगळा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राविषयी विचार करताना ते असं म्हटले, महाराष्ट्रातले हे सगळे महाराष्ट्र असं म्हटलं जातं. आणि यामध्ये 2000 लेण्या आहेत या देशामध्ये, 2000 लेण्या. आणि या 2000 लेण्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 1500 लेण्या आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की या महाराष्ट्रातले हे सगळं कुणबी, तेली, कोळी, माळी, लोहार, सुतार, चांभार, कलार, कोष्टी, सगळ्या जाती उपजातीचे सगळे लोक, हे धर्मांतरित ख्रिश्चन असोत की मुस्लिम असोत, हे काही बाहेरच्या देशातनं नाही आले. जाती व्यवस्थेच्या जाचामुळे यांना धर्मांतर करावी लागली. हा सारा ब्राह्मणेतर समाज, बहिष्कृत समाज, भटका विमुक्त समाज, आदिवासी समाज, हा सारा समाज भगवान बुद्धांच्या तालिमीत रंगणारा हा नागवंशीय समाज होता. आणि नागवंशीय सगळे लोक भगवान बुद्धांचे फॉलोअर होते, अनुयायी होते. त्यामुळे सारा महाराष्ट्र 100% बुद्धिस्ट होता. त्याचं प्रमाण बाबासाहेबांनी देहरोडच्या या पवित्र भूमीवर दिले. ते कथन करताना हा महाराष्ट्रातला सारा हा संपूर्ण वारकरी संप्रदाय, जो घाम गाळणारा हा वारकरी संप्रदाय, पुंडरीक वरदे हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, पुंडरीक वरदे हरी विठ्ठल. आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचं सारं हरण करणारा तो हरी. म्हणजे हा हरी दुसरा तिसरा कोणी नसून बुद्ध आहेत. पंढरपूरचं हे मंदिर हे खऱ्या अर्थानं बुद्ध विहारच होय. अर्थात सगळ्या साधू संतांनी हा पंढरपूरचा पांडुरंग पुंडरीक, जो कमळाच्या फुलावर, कमळाचं फूल त्याचे सद्गुणच असे असतात की पाण्यात असतं तरी पाणी झोंबत नाही आणि चिखलातनं निघतं तरी चिखल झोंबत नाही. त्यामुळे ही उपमाच बुद्धाला दिलेली, बुद्धाचं ते प्रतीक आहे पुंडरीक. त्यामुळे ज्यांनी आपल्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णांचं हरण केलेला असा तो हरी पुंडरीक वरदे हरी विठ्ठल,
इथे खणिक समाधी, उपचार समाधी आणि अर्पणा समाधीस्थ होऊन ही संपूर्ण विखंबन प्रहाणाला पोचून, समुच्छेद प्रहाणाला पोचून साऱ्या तृष्णांचा अंत केला. डॉक्टर भाऊ लोखंडे सर यांनी वारंवार अनुभवतील की हा त्रिपिटकाचा, ही ज्ञानाची गंगा आहे, ही ज्ञानगंगा सगळ्या धर्मग्रंथात ही वाहित राहिली. इथंच नव्हे तर बाबासाहेब आंबेडकरांना हे शल्य कळलं ना. हे भीमा कोरेगावच्या या शौर्यभूमीतून हे शल्य कळलं. आणि नाही रे बाबा, तुम्हाला नवा नाही, दुसरा नवा देव देणार. आणि देवभूमीला येऊन तुम्हाला असा इथलाच देव आहे पण नवा देव देऊ. तो अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड आणि काल्पनिकतेला या सद्धम्मामध्ये अजिबात स्थान नाही. असा देव आहे, त्याचं नाव आहे भगवान बुद्ध. त्यामुळे ही मूर्तीची प्रतिष्ठापना झाली, असा देव दिला. असं हा कसा देव आहे? म्हणजे देवाधिदेव. हे सगळे वारकरी पांढरे कपडेच घालून जातात ना, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आता प्रतिक्रांतीला हे प्रतिक्रांतीचे धडे बाबासाहेबांना भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळून अनुसंधान करणार. क्रांती आणि प्रतिक्रांती, भगवान बुद्धांचा सद्धम्म म्हणजे क्रांती आणि ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती. क्रांती आणि प्रतिक्रांतीचे हे संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष कशावर, बाबा बुद्ध म्हणजे क्रांती, बुद्धांचं देव. हा देहू या धम्मभूमीला देहूरोडला भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करताना बाबा हा देव दिलाय. बघा, भीमा कोरेगाव हे प्रेरणास्थान, पण देहू रोडला हे हा देव आहे बाबा. या देवानी जगात कुटुंबांमध्ये, घराघरांमध्ये, कुटुंबांमध्ये, गावागावांमध्ये, वस्त्यांमध्ये, नगरांमध्ये, राज्यांमध्ये, देशांमध्ये युद्ध सुरू आहे. आणि युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाची हानी झाली आहे, ग्लानी झाली आहे, अधोपतन झालेलं आहे, कल्याण नाही. म्हणून युद्धाने मनुष्य समाजाचं नेहमीच हानी होत आली, अकल्याण होत आलं. युद्धाने नेहमीच मनुष्य समाजाचं ही हानी झाली, ग्लानी झाली, अधोपतन झालं. जगाला युद्धाची नाही तर जगाला बुद्धाची गरज आहे. त्या गरजेतनं देहू रोडला हा देव तुम्हाला देतोय, याचं नाव आहे भगवान बुद्ध. त्यामुळे या पवित्र भूमीवर बाबासाहेबांनी या भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. हा सारा ब्राह्मणोत्तर समाज जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पण प्रतिक्रांतीनंतर हा समाजच, हा सारा समाज, पंढरपूर हे महाराष्ट्राचं नाक होतं. महाराष्ट्र शासनाने सकळ संत गाथा हा मराठीमध्ये वेगवेगळ्या साधू संतांचं संकलन केलंय. त्यामध्ये ही नाथपंथी सगळी मंडळी, नाथपंथी लोक, वारकरीपंथी लोक, ही महानुभावपंथी लोक, ही सुफीपंथी लोक, हे सगळे लिंगायतपंथी लोक, हे सगळे भिक्षू होते. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ कळलं. हे प्रतिक्रांतीचे सगळे आलेख कळले. पण हा सारा ब्राह्मण तर हा संपूर्ण आदिवासी समाज, भटकांयुक्त समाज, बहिष्ठू समाज, हा धर्मांतरित झालेला, हा जाती व्यवस्थेच्या चटकांनी धर्मांतरित झालेला हा समाज, हा संपूर्ण कसा उदासीनता झालेला आहे, प्रतिक्रांती या देशात झालेली आहे. आणि सारी ही धम्म संस्कृती ही ब्राह्मणवादांच्या हल्ल्यामुळं ही लयाला गेली आहे. भिक्षूंच्या कत्तली झाली आहे. तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला इत्यादी 19 विद्यापीठांना जाळून टाकलेलं आहे. त्यामुळे दाढीचे, डोक्याचे केस वाढवून जंगला पहाडांचा आश्रय घेऊन राहू लागले. हेच ते साधू संत, हेच ते वारकरी, हेच ते महानुभावपंथी, हेच ते लिंगायतपंथी, हेच ते नाथपंथी, हे सगळे नाथपंथी. माहिती नाही हा सगळा परिवार ज्या संत चळवळीतनं शिवाजी महाराज उभे राहिले. म्हणतात ना, शिवाजी महाराज कोण होते, अजूनही वाद काही संपला नाही ना. इथनं भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळनं पंढरपूरला गेलो ना, पंढरपूरला कशाला पंढरपूरला जात आहे, आमचे गंगाधर पानतावणे सर कशाला पंढरीला जात आहे. म्हटलं पंढरीला दर्शन घेण्यासाठी नाही जात, भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळून जातोय. हे प्रेरणास्थान बाबासाहेबांचं, जे बाबासाहेबांचं प्रेरणास्थान, ते आपलं प्रेरणास्थान का बसू नये, का बनू नये. जिथे बाबासाहेबांना क्रांती आणि प्रतिक्रांतीची ही संपूर्ण जिज्ञासा, हे प्रेरणास्थानच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे भीमा कोरेगावचा विजयस्तंभ ठरला. या पराक्रमाला जो उजाळा दिला, हे एवढं भगवान बुद्ध वारंवार ना, हा अपरांतिक देश, याला वारंवार या म्हणतेंना, हा नाला सोपाऱ्याचा म्हणते, पुण्य म्हणते त्याला, तिथे चंड लोक राहतात बरं, तू मारशील ना, मारून तर नाही टाकतील. म्हणजे एवढे
खदगोप एवढा लढणारा समाज होता, लढवय्या समाज होता. आणि हा लढवय्या समाज हा सारा ब्राह्मणेतर बहिष्कृत आदिवासी सगळा समाज, धर्मांतरित झालेला अल्पसंख्याक समाज हा ब्राह्मणवादाच्या तुरुंगात, ब्राह्मणवादाच्या कैदेत, ब्राह्मणवादाच्या खाईत पडला. ब्राह्मणी संस्कारांनी एवढा ग्रसित झाला, तो जन्म घेतल्यापासून कोणी जन्म दिला, तुम्ही देवाने जन्म दिला असं म्हणतो. कमीत कमी धर्मांतरित झालेले लोक अरे तुमच्या आईवडिलांनी जन्म दिला असं तरी बोलतात. त्यामुळे हे वैभव, ज्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देहू रोडच्या या पवित्र धम्मभूमीवर त्यांनी हा देव दाखवला, बाबा हा जगाचं कल्याण करणार आहे. आणि हा साऱ्या महाराष्ट्रातला हा ताफा आषाढी एकादशीला पंढरपूरला जातो. कशासाठी जातो? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि आणि संघं शरणं गच्छामि असं म्हणत म्हणत कशासाठी जायचा? भिक्षूंना निमंत्रण करण्यासाठी. आपल्या गावागावात, नगरानगरात, शहराशहरात, निगमानिगमामध्ये, ही निगमानिगमामध्ये वर्षावासासाठी 3 महिन्याच्या वर्षावासासाठी भिक्षूंना बोलवायचे. 3 महिन्याच्या वर्षावासासाठी भिक्षूंना बोलवायचे. आणि 3 महिन्यानंतर, तब्बल कधी 4 महिन्याचा वर्षावास झाल्यानंतर कठीण दान असो, कठीण दान असायचं. या कठीण दानाला हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर पंढरपूरला व्हायचा. म्हणून पुन्हा कार्तिक पौर्णिमेला पंढरपूरला वापस भिक्षूंना नेऊन द्यायचे. हा सारा वारकरी समाज, हा सगळा संपूर्ण उपासक उपासिकांचा समाज होता, पांढरी वस्त्र घालून जाणारा. पण जे नामदेव तुकाराम असं म्हणणारा, जय हरी विठ्ठल म्हणणारा, पुढे पुढे ब्राह्मणवाद्यांची प्रतिक्रांती झाल्यानंतर त्यांच्या घशात, वारकऱ्यांच्या घशात रामकृष्ण ह टाकलाय. बुद्धं शरणं, धम्मं शरणं, संघं शरणं गच्छामि म्हणत म्हणत जाणारा हा संपूर्ण लोक पुढे प्रतिक्रांती झाल्यानंतर हे देहू रोडचं हे जे वैभव आहे, देहू रोडचं हे वैभव आहे. आणि आम्हाला नवा देव दिला, जो जगाचं कल्याण करणारा दिला. युद्धाने माणसांची, मानवी समाजाची हानी झाली, पण बुद्धानं मानवी समाजाचं कल्याण होणार आहे आणि हा कल्याणकारी धम्म वाटणार होते. त्यामुळे जागृतीचा विस्तव कधी विजू देऊ नका. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा जागृतीचा विस्तव सातत्यानं तेवत राहणार आहे. त्यामुळे देहू रोडची गर्दी आता काही थांबवणार नाही. चैत्यभूमीचा जसा मोठा कार्यक्रम 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महाप्रयाण झालं होतं, तो कोण थांबवू शकणार? एवढंच नव्हे, देहू रोडच्या या 25 डिसेंबरचा 54चा जो हा संपूर्ण 67वा हा जो वर्धापन दिवस आहे, कोण थांबवणार? दिवसेंदिवस ती गर्दी अफाट वाढतच राहणार नाही. ही जमीन कमी पडणार आहे. भावी कालखंडात ही जमीन अपुरी पडणार नाही. कारण 25 डिसेंबरचं मर्म 1 जानेवारी 1927ला मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय महाडला घेतला होता. हा सारा शूद्र समाज, स्त्री म्हणजे पाप, मोक्षाच्या मार्गातील धेंड, पाप योनी असं बदनामकारक वर्णन ज्या मनुस्मृतीतनं केलं, अरे बाबा या सगळ्या खाईतनं, या तुरुंगातनं, ब्राह्मणवादी तुरुंगातनं मुक्त करणारा भगवान बुद्ध आहे. त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव हे भौतिक जीवन आणि आध्यात्मिक जीवन सजवण्यासाठी जे वैभव उभं केलं, त्या वैभवाचा हा सार बाबासाहेबांची लेकरं हा सद्धम्माचा प्रचार प्रसार करत आहेत. जागृतीचा विस्तव आहे, ज्यामुळं देहू रोडची ही सातत्यानं गर्दी वाढतच जाणार आहे, ती कमी होणार नाही आहे. वाढतच जाणार आहे, ती कमी होणार नाही आहे. त्यामुळं हे वैभव आहे देहू रोडचं, ज्यातून हा नवा देव दाखवला या भूमीत. आणि या ब्राह्मणेतरांना जागृतीचा हा, मी पंढरपूरचं मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धाचं विहार आहे हे सिद्ध करून दाखवेन. आता कोण सिद्ध करून दाखवणार आहे? भीमा कोरेगाव ते पंढरपूरपर्यंतची ही पदयात्रा हे सामाजिक क्रांतीचं अभियान होय. तिथं टाळकुटत जात नाही आहोत. तर हा सगळा ब्राह्मणेतर, बहिष्कृत, आदिवासी हा भटका विमुक्त समाज ब्राह्मणवादाच्या या जीर्ण शीर्ण तुरुंगात सडत आहे. त्याला गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. त्यामुळे या गुलामांना त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या. या वारकऱ्यांना देखील याच देहू रोडच्या या पवित्र भूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 67 वर्षापूर्वी जो उपदेश केला होता, सारा ब्राह्मणेतर समाज हा कसा बुद्धिस्ट होता, हे नागवंशी लोक होते, हे यांना गुलामीचं जीवन जगण्याची सवय झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच 13 ऑक्टोबर 1935ची आठवण करून दिली. नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला
ही जी परिषद भरली, स्वतंत्र महाराजांची मतं टटोलण्यासाठी त्यांनी स्वतंत्र परिषद बोलावली. 25,000 लोक त्या परिषदेला हजर होते. दोन्ही हात उंचावून बाबासाहेबांच्या या वक्तव्याला एवढा प्रतिसाद दिला. जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. मी चुकून या ब्राह्मणवादी तुरुंगात जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून जगणार नाही आणि हिंदू म्हणून मरणार नाही. ही त्यांची ही भीम प्रतिज्ञा 1-2 दिवस नाही, 21 वर्षानंतर ती पूर्णत्वास नेली. 1-2 दिवस नाही, पवित्र भूमीवर 14 ऑक्टोबर 1956 झाली. नागपूरच्या त्या पवित्र नागांच्या भूमीवर 14 ऑक्टोबर 1956 हा दिवस उजाडला. 21 वर्ष वाट पाहिली. हा सारा संपूर्ण ब्राह्मणेतरांचा हा सगळा इतिहास जो केवळ आणि केवळ बाबासाहेबांना अनुसंधान करता आला आणि इशाराच दिला. देहू रोडच्या पवित्र भूमीवर मी सिद्ध करून दाखवेन पंढरपूरचं मंदिर आहे, दुसरं तिसरं काही नसून बुद्धविहार. एकाच मंदिराची गोष्ट नाही आहे. हे 84,000 महास्तूप गेले कुठे? इथूनच जाता जाता पंढरपूरला पळसदेव नावाचं गाव लागतं. पळसदेव गावाचं नाव. त्या पळसदेवामध्ये जेवढे भोसले आहेत ना, हे आमचे भोसले आहेत बघा. जेवढे भोसले आहेत ना, हात धुवून सगळे सागवानी महार आहेत. हो, सगळे सागवानी महार आहेत. त्यांना विचारले शिवाजी तुमचा कोण आहे, कोण आहे? ते सांगतात आमचाच नातेवाईक होता हो, असं सांगितलं जातं. अरे तुमचा याच्या लेखी पुरावा द्या ना. लेखी पुरावा काय? तुम्ही म्हणता आमचेच भोसले होते, शिवाजी राजा आमचाच भोसले होता. अरे तुम्ही लेखी पुरावा काय? मी एक साहित्यामध्ये वाचनात आलं. हा महायान संप्रदाय असताना बरं झालं कमीत कमी महाराष्ट्रात बरं झालं तो ज्योतिबा फुले नावाचा हा भिड्यांच्या वाड्यात राहणारा माणूस, हा ब्राह्मणेतर चळवळीत शिजवणारा माणूस, नेतृत्व करणारा माणूस जरी पाहिलं नसेल बाबासाहेबांना त्यांनी, पण त्यांची चळवळ ओळखून त्यांना गुरुस्थानी लेखलं. बरं झालं शिवाजी महाराजांचा पोवाडा रचलाय, शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध लावलाय. आणि एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांचा गावात जाऊन पोवाडा गायलाय पोवाडा. म्हणून शिवाजी महाराजांची जयंती देखील शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंनी साजरी केली. म्हणून शिवाजी महाराज माहिती तरी झाली. आपल्याला काय माहिती, पण शेंडीवाल्यांनी पुढे हा हिंदवी स्वराज्याचा निर्माता. अजिबात चूक आहे. आयुष्यात कधी रामदास स्वामीची भेट झाली नाही आमचे हे प्राध्यापक. हे देशमुख म्हणतात, मामा देशमुख म्हणतात, तर तो गुरु कसा? तुकोबा राय हे खरे गुरु होते. पण विसरफळ सारा विकृत इतिहास. अरे पहिल्या जेव्हा राज्याभिषेक करण्याची वेळ हे महारींचं पोर म्हणून हे माहिती होतं. कारण सिंदखेड राजाचा जो राजवाडा आहे ना, अरे राजवाड्यालाच महारवाडा म्हणतात, महारवाड्याला तर राजवाडा म्हणतात. सिंदखेडचा जो राजवाडा आहे ना, लखुजी महार हे जुन्या नकाशात नाव आहे. तो राजवाडाच महारवाडा आहे. त्यामुळे लखुजी महाराजची पोर होती काय हे लपून नाही, नव्यानं इतिहास तुम्हाला लिहावा लागेल, घडवावा लागेल. हो, मराठा होतं हे सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात ना, पुरावे पाहिजे आहेत ना. तर त्या पळसदेवता तो भोसले घराण्यातला पळसनाथ भोसले घराण्यातला एक भिक्षू. त्यांनी एवढा माणूस, गब्बर माणूस श्रेष्ठी त्यांनी मोनेस्ट्री मांडली. आणि आयुष्याच्या शेवटी भिक्षू म्हणून ते पळसदेव नावाची जी मोठी मोनेस्ट्री आहे ना, ती महायानांची, ज्यामध्ये साळुंक्यांनी बरं झालं की दुसरा जो राज्याभिषेक झाला तो बुद्धिस्ट पद्धतीनं झाला होता. राज्याभिषेक महाडच्या लेणीचं दर्शन घेऊन, जसं किल्ल्यावरून उतरले आणि महाडच्या लेणीचं दर्शन घेऊन बरं झालं. ते मुस्लिम एक सय्यद अली नावाचा बखरकार तो लिहिणारा होता. संभाजीला 14 वर्षाचं वय, संभाजीला घेऊन शिवाजी महाराज महाडच्या लेण्याने उतरले. 3दा प्रदक्षिणा गाठले आणि जे किचड काचड अक्षरं दिसली त्याला, हे कसे किचड काय संभाजी बघ बरं. हे आम्हाला काही कळायला मार्ग नाही. सम्राट अशोकाने आपला पुत्री जावई नातू सगळे लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय केली. तिथे काहीतरी हे भांडार पडलेलं असेल म्हणून 5 माणसं पाठवली. ती 5 माणसं परत आलीच नाही. 5 माणसं ती परत आलीच नव्हती. मोरोपंत पिंगळ्यांनी काय केलं, प्रश्नचिन्ह लावलंय बखरकारांनी. नव्हे, तू काहीतरी बुद्धाविषयी लिही. राज्यांनी राज्य चालवायचं कसं म्हणून कूटदंत सूत्रातला उपदेश जसा आहे तसाच संस्कृतमध्ये बुद्धभूषण नावाचा लहानसा ग्रंथ लिहिला. राज्यांनी राज्य चालव. 14 वर्षाचं वय संभाजी राजाचं आणि त्यांनी संस्कृत, हे कोण रे, याला संस्कृत काय कळतं? आणि संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला. रामदासांनी किती निंदा केली. एवढंच नव्हे तर हा संपूर्ण प्रपंच शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसरा राज्याभिषेक केला, गागा भट्टांना बोलावलं. गागा भट्टांचा हा राज्याभिषेक
झाल्यानंतर हा विशुद्ध झाला नाही, ते जेव्हा महायानी भिक्षूंच्या वतीनं शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक महाराष्ट्रात संपन्न झाला. 3 शरण 5 शील शिवाजी महाराजांनी ग्रहण केल्याशिवाय राज्याभिषेक होऊ शकतो का? एक उपासक म्हणून शिवाजी महाराज हे बुद्धिस्ट होते. हे सादर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन तुम्हाला करावं लागेल, कारण दुसरा राज्याभिषेक निश्चितपणे शिवाजी महाराजाचा बुद्धिस्ट मॉन्क कडून झाला होता. हे कटू सत्य ब्राह्मणवाद्यांनी दडवून ठेवलंय, लपवून ठेवलंय आणि त्यांनी जाणून बुजून गो ब्राह्मण प्रतिपालक, हिंदू स्वराज्याचा निर्माता अशा प्रकारे हे संपूर्ण घाण त्यांनी हिंदुत्वकरण, सार शिवाजी महाराजांना हिंदुत्वकरणामध्ये डांबून टाकलं आणि अशा रीतीनं तो प्रतिक्रांतीचा शिल्पकार आहे असं म्हणून शाबित केलं. हे जर शिवाजी महाराजांची जयंती महात्मा फुल्यांनी साजरी केली नसती, शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा फुल्यांनी लावला नसता, पोवाडा गाऊन गावोगाव फिरले नसते, तर शिवाजी महाराजांचा शेंडीवालीनी आता पता लागू दिला नसता. म्हणून ब्राह्मणवाद ही प्रतिक्रांती आहे आणि बुद्धिझम ही क्रांती आहे, माणसाला घडवणारी आहे. माणसाच्या या बोधी ज्ञानानं माणसाची वीत रागी, वीत द्वेषी, वीत मोही होऊन त्यांचा मुळातला स्वभाव बदलतो. 395 कलमं डॉक्टर बाबासाहेबांनी यासाठी दिली. 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही माणसं, रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, भयमूलक या वितर्कमूलक स्वभावाची माणसं. तुम्हाला शुद्ध चित्तानी कामं करता येत नाही, कायावाच्या मनाने. प्युअर माइंड, शुद्ध चित्त, निर्वेद ज्ञान, अतनिब्बी सभ्य संखारा नित्याती, सभ्य संखारा दुःखाती, सभ्य धम्मा अनत्ताती, यदा पඤ्ඤाय पश्यति अथ निर्बिंदती दुःखे हे समग्र विशुद्धिया. अनित्याचा बोध, अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून जे ज्ञान आत्मसात केलं त्याला पटिसंख्या ज्ञान असं म्हटलं जातं. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण केलं जातं, त्याला हा पटिसंख्या ज्ञानाचा हा संपूर्ण अनुभव असं म्हटलं जातं. अनंत ज्ञानाचा बोध करून अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा जो अनंताचा बोध करून बोधी ज्ञान धारण करण्याची प्रक्रिया याला पटिसंख्या ज्ञान असं म्हटलं जातं. या प्रज्ञेच्या आधारावर अनित्य दुःख अनंत ज्ञानाच्या आधारावर विपश्यना या सार्वजनिक कम्मठाणाच्या समर्श ज्ञान, उदयवे ज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निब्बिदा ज्ञान, कामे मुंचिता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान, संखारोपेक्षा ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 ज्ञानाच्या परिक्रमेतनं जसं जसं आपण वाटचाल करून जाऊ तर हा सारा समाज ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त, धर्मांतरित झालेला अल्पसंख्याक समूह हा कालखंड फारसा दूर नाही. हा कालखंड धर्मांतराच्या जशा सुनामीच्या कशी लहरी चढल्या तशा धर्मांतराच्या लाटा उसळणार आहेत. कुणी याला रोखू शकणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द्वितीय बुद्ध शासनाचे शिल्पकार, सही मायने में वे बोधिसत्व ही थे असं गोयंका गुरुजी म्हणायचे. बरं झालं हलकं काम करून टाकलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. 3 शरण आणि 5 शिला प्रदात करून 22 प्रतिज्ञेची सुंदरतेची झालर चढवून द्वितीय बुद्ध शासनाची ते आधारशिला बनले, पायाभूत आधार बनले. आणि बरं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे काम आमच्यासाठी हलकं केलं. आज मात्र या आपल्या मनाला वशमध्ये करणाऱ्या या क्षमतभावनेच्या 40 कम्मठाणाचा अभ्यास योग्यपणे आपल्याला करता आला. विपश्यना सार्वजनिक कम्मठाणाचा योग्यपणे अभ्यास करता आला. या 10 ज्ञानाच्या प्रक्रियेत आत्मसात करून हा समाज कसा धम्मवान बनेल. एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. या प्रियमल्स ज्या कोरल्या, या प्रियमल्समध्ये, प्रस्ताविकेमध्ये माणसाला तुटलेल्या माणसांची मनं जोडण्यासाठी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 4 गोष्टींची आवश्यकता असते. रक्ताचा एकही थेंब न सांडता जिथे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावाच्या आधारावर समतामूलक निर्माण करणारी जीवन पद्धती म्हणजे लोकशाही होय. अशी लोकशाहीची व्याख्या केवळ बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आली. इतरत्र कुठल्याही समाजचिंतकांना याची शुद्ध व्याख्या करताच आली नाही. सगळ्या देशातले संविधान तपासा आणि डॉक्टर बाबासाहेबांचं तपासा, सगळ्या संविधानांना पुरून उरेल. पण 5 डिसेंबरला या ब्राह्मणवादी सरकारने मागच्या दारातनं घटनेच्या मूलभूत अधिकाराला जर धक्के लागले, निवडणूक आयोग वा राष्ट्रपती एवढी हुशार माणसं असतात, ते बिल पारित होऊच देत नाही. 5 डिसेंबरला या प्रास्ताविकेमध्ये संशोधन करण्याचा हा संपूर्ण बिल सादर करण्यात आलं. मी त्या दिवशी सार्वजनिक निषेध केला
की घटनेच्या मूलभूत अधिकाराला जर धक्के लागत असतील तर त्याची अशी प्रक्रिया आहे, जरी बहुमतात सरकार असलं तरी प्रत्येक राज्य सरकारामधील विधानसभा असो, विधान परिषदेत असो, त्यावर चर्चा केली जाते, त्यावर निर्णय घेतला जातो, त्यावर मग लोकसभेत राज्यसभेत निर्णय घेतले जातात आणि त्या आधारावर घटनेच्या मूलभूत अधिकाराला बदलता येतं. पण असं काहीही न होताना प्रतिक्रांतीवाद्यांनी 5 डिसेंबरला कुणी जर बोललं नसतं ना तर निश्चितपणे त्याच ठिकाणी हे बिल पारित झालं असतं तर या घटनेचा मुख्य गाभाच काढून टाकला असता. त्यामुळं ही साम्राज्यशाही, भांडवलशाही आणि ब्राह्मणशाही या 3 जळवा आहेत. त्या या ब्राह्मण आहेत तर आदिवासी, भटक्या विमुक्तांचं, अल्पसंख्याकांचं शोषण करणाऱ्या जळवा आहेत. शेठजी, भटजी, लाडजी हे ज्योतिबा फुलेंच्या ह्या 3 जळवा आहेत. मारपुत्री आहेत, जशा रगा, दोसा, मोहा ह्या मारपुत्री आहेत. या मारपुत्री विरुद्ध लढण्यासाठी 10 सद्गुणांचा संग्रह करावा लागतो आपल्याला. सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा सती, सम्मा समाधी, सम्मा व्यायामो, सम्मा सती, सम्मा समाधी, सम्यक ज्ञान आणि सम्यक विमुक्ती या 10 सद्गुणांना धारण करून 10 संयोज मार बंधनांविरुद्ध आक्रमण करून ही युद्धभूमी आहे. देहू रोडच्या या धम्मभूमीतून या माराविरुद्धची लढाई करायची कशी? हे निर्वाण रूपी संपत्ती, सर्व प्रकारची श्रेष्ठतम संपत्ती प्राप्त करायची कशी? काय संत कबीरांना पाहिलं नव्हतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? संत कबीरांना नाही पाहिलं, पण भगवान बुद्धांची जशीच्या तशी वाणी त्यांच्या दोह्यातनं प्रसवली, त्यांच्या दोह्यातनं. त्यामुळं हा भिक्षू होता, त्यांच्या गुरुचं नाव शिवली आनंद होतं. कोणी म्हणतात हिंदू, कोणी म्हणतात मुस्लिम. अरे तो तर भिक्षू होता. त्यामुळं हे वैभव होतं. हे दाढीचे, डोक्याचे केस वाढवणाऱ्या सगळ्या साधू संतांची मंडळी, नागपंथीय मंडळी, ब्राह्मणेतर संपूर्ण वारकरी मंडळी हा एकेकाळचा भिक्षुगण होता. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे ते बंड करून उठतील. बाबासाहेबांनी या गुलामांच्या गुलामीची जाणीव करून देऊन कल्याण करणारा सद्धम्म म्हणजे भगवान बुद्धांचा सद्धम्म होय. हा सद्धम्म आहे याची खात्री पटवून घेतली आणि ती प्रतिज्ञेत देखील हा सद्धम्म आहे याची गवाही करून घेतली. त्यामुळं या सद्धम्मानीच माणसाचं, मनुष्य समाजाचं कल्याण होणार आहे. त्यामुळे ही गर्दी कुठलीही गर्दी असो ही रोखून कुणीही ठेवू शकणार नाही. हा संपूर्ण प्रज्ञायुगाचा कालखंड भरारी मारतच जाणार आहे. आपली सगळी डॉक्टर, प्रोफेसर, इंजिनियर ही सगळी मुलं झालेली, वकील झालेली मुलं तुम्ही तुमच्या पुण्यात नाही ठेवायची, आता तुम्ही विदेशात पाठवायची. एका हातात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ घेऊन आणि दुसऱ्या हातात दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तुटलेल्या माणसांची मनं जोडण्यासाठी हे भौतिक आणि आध्यात्मिक जीवन सजवण्याचं ज्ञान म्हणजे हे बोधिज्ञान. हा बोधिज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणं एवढं साधंसुद्धा काम नाही आहे. ही जीवसृष्टी आहे असीम. प्रतिज्ञा आपण करूया की साऱ्या जीवसृष्टीला त्यांच्या मुक्तीसाठी सहाय्यभूत होऊया. आपणामध्ये असंख्य दोष आहेत, हे सगळे दोष या कम्मठठाणांना धारण करून काढू शकतायत आणि ते संपूर्ण दोष घालवून टाकण्याची प्रतिज्ञा. अनंत सत्य आहेत आणि एक सत्य आत्मसात करून हे लौकिक सत्य आणि लोकोत्तर सत्य आत्मसात करण्याची प्रतिज्ञा 3री. आणि 4थं सत्य भगवंताचा मार्ग अतुल्य आहे. अपमानो बुद्धो, अपमानो धम्मो, अपमानो संघो अतुल्य आहे, तुलना करता येत नाही. आणि तो संपूर्ण मार्ग परिपूर्ण जाणण्याची, परिशुद्ध जाणण्याची ही बुद्धांच्या सद्धम्माची परिपूर्णता आणि परिशुद्धता हेच आपलं वैभव आहे, धम्माचं वैभव आहे. या धम्मभूमीवरून हा संपूर्ण आदेश, या पवित्र धम्मभूमीवरून हा संपूर्ण उपदेश, सगळ्या लोकांची ही धारणा, बाबासाहेबांचं हे संपूर्ण कल्याणकारी मन कसं हृदय द्रावून जात होतं. हा सगळा समाज कसा दुःखी आहे, मानवी समाज सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन सगळ्यात प्रकारच्या दुःखातून सुटका करून घेऊन त्याला अंतिमता निर्वाणाचा साक्षात्कार करायचा असेल तर बुद्ध धम्माशिवाय पर्याय नाही. म्हणून जगाला बुद्धाची गरज आहे, युद्धाची नाही. आणि हाच उपदेश बाबासाहेबांचा या पवित्र धम्मभूमीवरून सगळा संपूर्ण जगात पोहोचो. खूप मंगलो भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं.